श्री नवनाथ भक्तिसार। अलख निरंजन आदेश, अलख निरंजन आदेश। श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ महाराज की जय। अध्याय 17वा। या अध्यायाची फलश्रुती योगसिद्धी प्राप्त होऊन सन्मार्ग लाभेल। श्री गणेशाय नमः। जय 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 वैकुंठाधीशा, अलक्ष अगोचरा आदिपुरुषा, पूर्ण ब्रह्म निष्कल निर्दोषा, सनातना आदिमूर्ते, ऐसा स्वामी पंढरी अधीश, बैसुनी मालूचे कवित्व पृष्ठीस, भक्तिसार सुधारस निर्माण केला ग्रंथासी। तरी मागील अध्यायी कथन कानिप पातला हेला पट्टन, गोपीचंदाची भेटी घेऊन मैनावतीस भेटला। तरी सिंहावलोकनी तत्वता, मैनावती भेटुनी नाथा, सकवृत्तांत सांगुनी सुता, समाधानी मिरविले। असो गोपीचंद दुसरे दिने नाथाग्रहे शिबिरी जाऊने, मौळ ठेवणी नाथाचे चरणी उभा राहिला सन्मुख। कानिपा पाहुणी दृष्टी, बोलता झाला स्ववाग्वटी, श्री जालिंदर महिपोटी, कोठे घातला तो सांग पा। एरू म्हणे महाराजा, ठावी दावी तो चला ओजा, तेव्हा म्हणे शिष्य माझा, घेऊनी जावे सांगाती। ऐसे कानिपा बोलता मात, अवश्य म्हणे नृपणात, मग सच्चिष्य घेऊनी सांगात, तया ठाई पातला। ठाव दाखवणी सच्चिष्यांची, पुन्हा आले शिबिरासी, शिष्य म्हणती त्या ठायासी, पाहुणी आलो महाराजा। मग रायासी म्हणे कानिफानात, जालिंदर काढा या कोणती रीत, एरू म्हणे तुम्ही समर्थ, सकळ जाणते सर्वस्वी। बाळे आग्रहे करू जाती, परितयांच्या निर्णय कैशा रीती, करावे हे तो नेनती निश्चिंती, सर्व संगोपी माता ती। तेवी माता पिता गुरु, त्राता मारिता सर्व पारू, तरी कैसे रीती हा विचारू, आव्हानी जे महाराजा। ऐसे बोलता नृपणात, मग बोलता झाला गजकर्णसूत, तुझे रक्षावया जीवित, विचार माझा ऐकीजे। कनकरौप्य ताम्रवर्ण, पितळ लोह धातू पूर्ण, 5 पुतळे करुणी आण, तुझ समान हे राया। ऐसे आज्ञा करिताची नाथ, प्रेरिले राये ग्रामात दूत, हेमकार लोहकारा सहित, ताम्रकारका आणिले। जे परम कुशल अतिनुगुती, लक्ष्मी सोडले इराण प्रती, धातू औपुणी तयांचे हाती, पुतळ्याते योजिले। मग ते आपले धाकोटी, पुतळे रचिते मेणावरती, नाथा लागेल दाऊनी दृष्टी, रसयंत्री ओतीचे। पाहुणी दिन अतिसुदीन, मग नृपासह पुतळे घेऊन, पाहता झाला गुरुस्थान, विशाळ बुद्धी कानिपा। गर्ती काठी आपण बैसून, पुतळा ठेवणी हेमवर्ण, राजा हाती कुदळ देऊन, घाव घाली म्हणत असे। घाव घालिता परिलग बघा, पुसता स्वामी नाव सांगा, सांगितल्यावरी अतिवेगा, गर्ती बाहेरी निघे की। ऐसे सांगुनी प्रथम रायते, मग कुदळी दिदली हाताते, उपरी चिरंजीव प्रयोगाते, भाळे चर्चिली विभूती। पुतळा ठेवणी मध्य गर्ती, मागे उभा राहिला नृपती, लवकर घाव घाली क्षिती, आतुनी पुसे महाराज, कोणी येऊनी घालिती घाव, वेगी वदे का तयाचे नाव, नृप म्हणे मी राणी व, गोपीचंद असे की, राये सांगताची नाम। निघाला होता गर्दीतून, श्री जालिंदराचे शापवचन, कनक प्रतिमे झगटले, तीव्र शाप वैश्वानर, व्यापले कनक पुतळ्यांचे शरीर, क्षण न लागता महीवर, भस्म होणी पडियेले। भस्म होता कनक प्रतिमा, दुसरा ठेविला उगमा, त्याही मागे नरेंद्रोत्तमा, पुन्हा गर्दी स्थापिले। रौप्यवर्णी पुतळ्या मागे, राव उभा केला वेगे, पुन्हा विचारिता सिद्धियोगे, कोण आहे सी म्हणवोनी, पुन्हा सांगे नृप नाव। गर्दी बाहेर वेगी धाव, जालिंदर शाप गौरव, जळजळ खाक हो की। ऐसे वदता शापोत्तर, पुतळा पेटला वैश्वानरे, तोही होणी भस्म पर, मही लागी मिरवला। मग तिसरा लोह पुतळा पूर्ण, तोही झाला शापे भस्म। चौथा पाचवा गती दुर्गम, त्याची परी पावला। यावरी त्या नृपनाथा, श्री कानिपा झाला सांगता, माते मधुनी नाम सर्वथा, नाथा प्रती सांगावे। अवश्य म्हणून गौडपाळ, लवकरी भेदी अति सबळ, तो नाद ऐकुनी तपी केवळ, विचार करीत मानसी, माझा क्रोध वडवानळ, जाळूनी टाकील ब्रह्मांड समग्र। तेथे वाचला त्रिलोचन कुमर, हे आश्चर्य वाटते,
वृत्तांतांचे दाढे अंत सापडलिया सुटोनी जात शिववैश्वानरे नमृत्य हे आश्चर्य वाटत असे। महातक्षका ते दंश करून वाचवू न शके कोणी प्राण केवी वाचला नृपनंदन हे आश्चर्य वाटते। परम संकट पाहुणी प्राण उदित घेत हिरकणे तो वाचुनी मिरवेजने हे आश्चर्य वाटत असे। उरग खगेंद्र हाती लागता परितो न मरे भक्षण करिता तेवी झाले नृपणाता हेच आश्चर्य वाटते की मूषक सापडल्या मारजार मुखात त्याते कदा ये मृत्य तेवी वाचला हा नृपणात हेच आश्चर्य वाटते। सहजोपा पर्वता निकटे कडा तुटणी पडला माथी त्यात वाचला ऐसे म्हणते हेच आश्चर्य वाटत असे। ऐसा विचार मनात करिता झाला जालिंद्रनाथ चित्ती म्हणे त्या भगवंत साय झाला रक्षणी तरी आता असो ऐसे वाचल्या अमर करू त्यास ऐसे विचारुणी चित्तास मणी गाठी दृढ धरिले एरीकडे कानिफानात हुंकार नृपासी देत तव उभा स्वकरी व्यक्त लवकरी मही भेदित असे। झडकरी घाव काणी उठता श्री जालिंद्र होय पुसता कोण आहे साध्यापर्यंत घाव घालिसी महिते ऐकता श्री गुरु वचन रायाआधी गजकर्ण नंदन सांगुनी आपले नामामिधान गोपीचंदाचे सांगत असे। म्हणे महाराजा तपोजेटी मी बाळक कानिफा मही पाटील पहावया चरण दृष्टी बहुत भुकेले चक्षुते म्हणून गोपीचंद नृपणात तुम्हा काढवया उदित ऐसे ऐकुणी सच्चिष्य मात म्हणे अद्यापि नृप वाचला तरी आता चिरंजीव असो अर्क अवधी ठेव अमरकांती सदैव भाव जगा माझी मिरवो का। ऐसे वंदन जालिंद्रनाथ निज चक्षुने पहावया सुत बोलता झाला अति तळमळत म्हणे महिते विदारी ऐसे आज्ञा होताची तेथे मग काढिते झाले वरी ललिते तव ते मूर्तिका दशवर्षात मही व्यक्त झालीसे मग कामाठी लावणी नृपती उकरिता झाला महिती वरील प्रहार वज्राप्रती जाऊन या भेदलासे मग तो नादा ऐकुणी नाथ म्हणे आता बैसा स्वस्त मग जलपोणी शक्रास्त्र वज्रास्त्रात्रे काढिले मग नाथ आणि गजकर्ण नंदन पाहते झाले उभय वदन मग चित्ती मोहाचे अपार जीवन चक्षुद्वारे लोटले मग गर्ती बाहेर येऊळी नाथ प्रेमे आलंगीला सुत म्हणे बा प्रसंगी होताची येथ म्हणून नृपनाथ वाचला परी गर्दी बाहेरी येताची नाथ चरणी लोटला नृपनाथ मग त्याते कळुनी धरित मौळे हात ठेवीत असे म्हणे बाळा प्रलयाग्नी यात निघालासी वाचुनी आता जोवरी शशीतरणी तोवरी मिरवे महिते यावरी त्रिलोचन कामिनी मैनावटी लोटली चरणी नेत्री अश्रुपात आणुनी स्वामी लागी बोलत असे म्हणे महाराजा एकादश वर्षात माते लोटली महातमरात माझा अर्क गुरुनाथ अस्ताचळी पातल असे मित्र कुमुदिनी दिनवाणी हुरहुर पाहे जैसी तरणी की मम बाळकाची जननी गेली कोठे कळेना की मम वत्साची गाऊली माऊली कोणे राणी दूर गेली समूळ वत्साची आशा सांडिली तिकडेची गुंतले कैसेने का मम चकोराची उडुगणपती कैसा पावलं अस्तगती ही मम चातकाचे अर्थी ओस घन पडियेला सदा वाटे हुरहुर जीवा की लोभ्याचा चुकला द्रव्य ठेवा की अंधाची शक्ती काठी टेकावा कोणे हरवणी नेलेसे ऐसे एकादश संवत्सर मास गेले महाविकार ऐसे बोलणी नेत्रीपूर अश्रुघन वर्षत असे मग तियेसे हृदय धरुणी नाथ स्वकरे नेत्राश्रू पुसित तिन्ही बाळके धरुणी यथार्थ माय हेलावे त्या माझी गोपीचंदाचे मुख कुरवाळून बोलता झाला अग्निनंदन बारे तुझे काय मन इच्छितसे मज सांग राजवैभवा ते भोगावे ख्यात्मी समय योग्य ते मिरवावे कोणते तुझे मणी भावे तैसा योग घडेल बा अशाश्वत शाश्वत दोन पद राज्य वैराग्य मार्गभेद तरी तुझा आवडे तोची वृंद स्वीकारी की बाळका म्या तुते केले अमरपणी परी तैसे नाही राजमांडणी अनेक आले अभ्र दाटोनी मृगजळा समानते बारे संपत्ती अमरा कैसी तेही आटेल काळ वेळेसी दिसते ते तुके वैभवासी नाशिवंत आहे बारे बारे पूर्वी राज्य सांडून कित्येक बैसले योग्यात येऊन
परी तो योग सोडून राज्य वैभवा नातळला। पाहे गाधी सुताचे वैभव, मही लागे केवढे नाव, परी सोडून सकळ वैभव योग क्रिया आचरला। उत्तान पाद महीवरती, काय न्यून असे संपत्ती, परिसुताची कामशक्ती वेगे जनी दाटलीसे। तस्मात शाश्वत ओळखून बाळते झाले सनातन, तरी आता केवते मन, इच्छिते ते मज सांगे। गोपीचंद विचार करी मनात, राज्य वैभवी सामर्थ्य गळित, आहा योगी जालिंद्रनाथ चिरंजीव मिरवत असे। आज 11 वर्षेपर्यंत गरत गलित पचला योगीनाथ, जेने यम शरणागत पायांतळी लोळत असे। जेने कृतांत निर्भळ केला, तो राज्य मिळवणी खळत ठेला। हेम करणे अशक्त झाला, परिस लोहा कारणे, सुरभी त्रैलोक्य कामना, पूर्ण करील शुद्धार्थ वचना। ते स्वपोटा राणोराणा, शोधील काय तृणाते, ब्रह्मांडावरी जयाची सत्ता, तो कोणी अर्थी दरिद्रता, भोगील काय ऐसी वार्ता। श्लाव्य दिसेना बोलाया, तरी ते वैराग्य भाग्य सदन, साध्य करावे काय मने, ऐसा पश्चाताप दारुण, चित्ता माझी दवरला। मग म्हणे गुरु महाराज, इंधनी अग्नी होता सज्ज, तेवी विधानाचे तैसे विराजे, पावका स्पर्श झालिया, तरी आता सरते पुरते, आपल्या समान करा माते, ओळी भृंगण्याय मते, करुणी मिरवे महिसी, ऐकून दृढोत्तर वचन, श्री गुरु स्वकराते उचलून, पृष्ठी थापटी वाचे वचन, गाजी गाजी म्हणत असे। मग वरदहस्त स्पर्शणी मोळी, सकळ देहाते कृपे न्याहाळी, करणी ओपुणी मंत्रावळी, स्वनाथ मार्गी मिरवला। ऐसे होता अंगलिप्त, मग दिसून आले अशाश्वत, काया माया दृश्य पदार्थ, विनय चित्ती मिरवले। मग वटतरुचे दुग्ध काढून, जटावळी राजरंधन, त्रिसट कोपीन परिधानून, कर्णी मुद्रा परिधानी, शैलीकंठ परिधानुनी, शिंगीनाद गाजवी भुवनी, कुबडी फावडी कवळुनी पाणी, नाथपणी मिरवला। भस्म झोळी कवळुनी कक्षेत, आणि द्वितीय झोळी भिक्षार्थ, हाती कवळुनी नाथ नाथ नाथ, जगा माझे मिरवला। परिहा वृत्तांत सकळ गावात, अंतपुरादिकी झाला श्रुत, श्रुत होताची अपरिमित, शोक सिंधू उचंबळला। एकची झाला हाहाकार, करिता रुदन लोटला पूर, स्त्रिया धरणीसी टाकीती शरीर, मुखी मूर्तिका घालीती, मैनावतीसी शिव्या देत, म्हणती हिनेशी केला सर्वस्वी घात, आहा आहा नृपणात मही कोठे पाहावा। आठवणी रायाचे विशाल गुण, भूमीवरी लोळती रुदन, करुण मूर्छागत होऊनी प्राण, सोडू पाहती रुदनात, आहा हे राजवैभव, कैसे आले विवशी माव, आहा सुखाचा सकळ अर्णव, वडवानळे प्राशिला, आहा रायाचे बोलणे कैसे, कधी दुखविले नाही मानस, आमचे वाटेल जे इच्छेस, राम पूर्वी आवडीने, एक म्हणे सांगू काय, राय वेचले चित्त मोहे, ग्लान वदन पाहुणी राय, हृदय कवळे मोहाने, म्हणे बाई मुखाते कुरवाळून, परमप्रीतीने घेत चुंबन, अतिस्नेहाने अर्थ पुरवून, मनोरथ पूर्वी माझे गे। ऐसे म्हणून आरंभळत, एकसरा शब्द करीत, एक म्हणे वो बाई मात, काय परी सांगू रायाची, अगे वत्सा लागे जैसी गाय, क्षणिक विसंबू कदा न पावे, तेवी क्षणक्षणा एवढी राय, वदन पाहे माझे गे। एक म्हणे अर्थपोटी, किती सांगू राजदृष्टी, वाकुंड केश कबरी थाटी, पडता सावरी हस्ताने, अगे कुंकुमरेषा वाकडी होत, ती सावरी नृपणात, मायहून अधिक आतिथ्य, माझे करीत होता गे। ऐसे म्हणून धरणी अंग, धडाडूनी टाकीती सुभाग्य, म्हणती विधात्या भरवा भांग, निज भाळी रेखिला की, मस्तक धरणीवरी आपटीती, धडधडा हस्ते हृदय पिटीती, मही गडबडूनी पुन्हा उठती, पुन्हा सांडती शरीराते, म्हणती राया तुझविन, आता कोण करील संगोपन, आता आमचे सकळ प्राण, परत्र देशात जातील हो। ऐसे म्हणून आरंभळती, अट्टहासे हृदय पिटीते, मूर्तिका घेऊन मुखी घालीते, केश तोडीते तटतटा, म्हणती आहाराया तीन वेळ, शये ऊन
उठुनी पाजिती जळ, ऐसा कनवाळू असून निर्मळ, सोडून कैसा जासी रे, आहाराया शयनी निजता, उदर चापसी आपल्या हाता, रिक्त लागता उठवणी तत्वता, भोजन घालित होतासी, ऐसा कनवाळू तू मणी, आता कैसा जासी सोडोनी, ऐसे म्हणून शरीर धरणे, धडाडूनी टाकिले, म्हणे रायाचे स्वरूप, पाहताची पुरतसे कंदर्प, तरी त्या स्वरूपांचा झाला लोप, कोटे पाहू महाराजा, एक म्हणे नोहे भरता, प्रत्यक्ष होती आमुची माता, कैसी सांडुनी जाता आता, निढळवाणी पाडसा, एक म्हणे माझी हरिणी, कैसी पाडसा जात सोडूनी, एक म्हणे माझी कुर्मिनी, कृपादृष्टी आवगतली, एक म्हणे मजमिनाचे बळ, कैसे आटले अब्धीचे जळ, दुःखाकाची झळाळ, साहवेना हो माये, एक म्हणे माऊली माझी, स्नेहाचा पान्हा पाजी, वियोग काननी चुकूर आजी, कैसी झाली देवाने, एक म्हणे आमची पक्षिणी, अंडजा समान पाळिले धरणी, आता चंचू स्नेहे करुणी, कोण ओपिल ग्रासाते, एक म्हणे मज चातका कारण, भरता नोहे घे अंबुद स्थान, परमस्नेहाचे पाजिता जीवन, आजी ओस कैसा झाला गे, ऐसे म्हणून आरंभती, एकमेकींचे गळा पडती, रडती पडती पुन्हा उठती, आरंभती आक्रोशे, ऐसा आकांत अंतपुरात, एरीकडे जालिंद्रनाथ, राया गोपीचंद सांगत, तपा लागी जाईका, परी राया ऐक मात, सुरत्नपणाचा पाहू हेत, तुझ्या स्त्री 1800, भिक्षा मागे तयांपासी, अलक्ष आदेश निरंजन, ऐसा सवाल मुखे वदून, अंतपुरात संचार करून, भिक्षा मागे बाळका तू, शिंगी नाद वाजूनी हाती, भिक्षा दे माई वदूनी उक्ती, ऐशा परी भेटून युवती, तपा लागी जाईका, मग अवश्य म्हणून द्रुपणात, संचार करी अंतपुरात, अलक्ष निरंजन मुखे वदत, माई भिक्षा दे म्हणत असे, ते पाहुणी त्या युवती, महाशोकांती उडी घालिते, एकची कोल्हा झाल्या क्षिती, नाद ब्रह्मांडी आदळत असे, एक हाते तोडती केशाते, एक मूर्तिका घालिती मुखात, एक म्हणे दाही दिशा ओस दिसत, दाही विभाग झाल्याने, एक धुळीत लोळती, एक उठुनी पुन्हा पडती, एक हृदय पिटोणी हसती, आदळीती मस्तके, एक पाहुणी रायाचे स्वरूप, म्हणती आहा कैसा भूप, सविता रूपी झाला दीप, सद्योतपणी दिसत असे, आहा हा राव वैभवार्णव, कैसा दिसतो दीनभाव, की मेरू मंदार सोडून सर्व, मशक दृष्टी ढसावला, आहा राय हस्ते करून, अपार याचका वाटी घन, अपार याचका वाटी धन, आता कक्षेत झोळी घालून, मागे कण घरोघरी, ऐसे म्हणून आरंभती, धरणीवरी अंग टाकीती, पुन्हा उठून अवलोकिती, म्हणती आहा काय झाले, असून रूप तो अंतपुरांगणी, आदेश निरंजन वदेवाने, मुख्य नायिका लुमावंती राणी, रायापासी पातली, मुखचंद्र गळे बोलुनी, नैनी अश्रू अपाळ जीवनी, राया लागी पाळा घालुनी, वेष्टुनिया बोलती त्या, तिचे मागे चंपिका कारणती, उठून येतात मागे समजती, राजस्त्रिया अट्टहास करीती, धाव घेती मागे लग बघा, म्हणती राया असो कैसे, घडून आले ईश्वर सत्तेचे, परी येथेची राहुनी पूर्ण योगास, संपादीचे महाराजा, आम्ही दरिद्र्याचे स्वरूप मांदूस, लोपवू नका सहसा महिस, आम्ही तुम्हाविण दिसतो होस, प्राणाविन शरीर जैसे, हे राया आम्ही स्त्रिया कोटी, परमंद महिपाटी, तरी आमुचा सबळ काठी, टेका हरू नका जी, तरी येथेची योग आचरावा, आम्ही न छळो विषय भावा, परी तव स्वरूपाचाची ठेवा, पाहुणे तो शांत करू की, जैसे जीर्ण कडतर, तरी म्हणाया वैभवी थोर छत्र, तेवी तव आश्रय सर्व पवित्र, वैभव मंडळ आम्हास, तरी मानेल तेथे पर्णकुटिका, बांधून देऊ जडित हाटका, आम्ही 12-16 शत बायका, सेवा करू आदराने, सुवर्ण शिंगे देऊ मळवून, आम्ही आणि रत्न विकी शैल्या परिधानून, कनकचिरे कंथा घालून, हे सुख संपन्न भोगावे, मुक्तरत्ने हिरे माणिक, संगीत करून हाटके देक, त्याते भूषण मुद्रा
अलोलिक हे सुख संपन्न भोगावे। कनकचिर तेज विपुल शेले शाली शाला दुशाल स्वीकारा सांडुनी मृगछाल हे सुख संपन्न भोगावे। लोड तिवासे मंचक सुगम गादी तोषक अतिगुल्म तरी भस्म सन्निध करुणी हे सुख संपन्न भोगावे। भिक्षा तुकडे सूक्ष्म कठीण त्यजुनी सेवी षडसान्न घृत दुग्ध दधी पक्वान्न हे सुख संपन्न भोगावे। एकट सेवी त्यजी कानन दासदासी सेवक जन सेवा करिता षोडोपचाराने हे सुख संपन्न भोगावे। चुवा चंदन अर्गजा सुवास मार्जन करू तव देहास तरी धिक्कारुणी तृणा समान हे सुख संपन्न भोगावे। हत्ती घोडे शिबिका सदन टाकुनी कराल तीर्थाटन तरी चालल ते दुःख त्यजून हे सुख संपन्न भोगावे। महाल चौकट संगीत रंगीत ते सांडूनी विपिनी पडाल दुःखेत परी ते त्यजुनी रहायेत हे सुख संपन्न भोगावे। छत्र चामरे प्रजांकित त्यजुनी फिराल अरण्यात एकट पत्नी त्यजुनी रहायेत हे सुख संपन्न भोगावे। मृगाक्षी खंजीर पद्य नयने पदचुरिती कोमल पाणी तरी तृणा पुरुषयन त्यजुनी हे सुख संपन्न भोगावे। चंद्राने गजगामिनी बोलती संवाद रसाळवाणी तरी याचा त्याग करुणी हे सुख संपन्न भोगावे। ऐसा स्त्रिया संवादती परिकोप चढला रायाच्या चित्ती दूर हो लंडी म्हणून युक्ती धिक्कारित तयाते परित्या मोहे वेष्टणी बोलत राया एकटे पडावे अरण्यात तुम्हा सवे बातचीत कोण करील महाराजा एरी म्हणे अरण्य पोटी सिंगी सारंगी करील गोष्टी स्त्रिया म्हणती आसन दृष्टी वसन कैसे हो तेथे राव म्हणे महियासन अमरासारखे असे ओढवन स्त्रिया म्हणती शयनी कोण निजल तुमच्या सांगाती एरी म्हणते कुबडी फावडी शयन करतील दोन्ही थडी स्त्रिया म्हणते शैत्य हुडहुडे कोण निवारी सांगावे एरी म्हणे अचल धुने पेटवा घेईल पंचाग्नी ते सबळ शीत निवारणी होतील योग साधावया स्त्रिया म्हणते अलोलिक तेथे कोठे परिचारिक लोक राज्यासनी पदार्थ कौतुक देतो ते आणून या एरी म्हणे व्याघ्रांबर आसन विराजू वज्रापर मग धाव घेती नारी नर कौतुक पदार्थ मिरवावया स्त्रिया म्हणते मोह व्यक्त कोणती असते मायावंत माय बाप भगिनी सूत अरण्यात कैसी हो एरी म्हणे विश्वरूप घरघर आई घरघर बाप इष्टमित्र भगिनी गोतरूप शिष्य साधक मिरवेती स्त्रिया म्हणती षडसादी अन्ने विपिनी मिळतील कोठून एरी म्हणे जी फळे सुगम षड्रसादी असती ती स्त्रिया म्हणती वेचा या साधन विपिनी मिळेल जी कोठून एरी म्हणे ब्रह्मरूपाने घेऊ 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 देऊ व्यवहारासी स्त्रिया म्हणती फाटल्या कोपीन पुन्हा मिळेल ती कोठून एरी म्हणे इंद्रिय दमन विषय कासुठी घालू की स्त्रिया म्हणती फाटल्या कंथा ते कोठून मिळेल जी समर्था एरी म्हणे योगाचरता दिव्य कंथा होईल स्त्रिया म्हणती सिंगी सारंगी फुटून गेल्या प्रसंगी मग गोष्टी करावयाच्या तरंगी कोण आहे तुम्हापासी एरी म्हणे सगुण निर्गुण शिंगी सारंगी असती दोन आगम निगमाचे तंतू होऊन सुख संवाद करीन मी स्त्रिया म्हणते कुबडी फावडी जीर्ण झाल्या लागती देशोधडी मग सुखशयनी निद्रा पहुळी कोण संगीन करील जी एरी म्हणे खेचरी भुचरी उभय आदेय विदेह प्रकाश स्वरूपमय वाम दक्षिण घेऊन तन्मय डोळा लावीन निरंजनी स्त्रिया म्हणती शैल्य तुटून गेल्या पुन्हा आणाल कोठून एरी म्हणे मोक्ष युक्ती समान शैल्यभूषण मिरविन गे स्त्रिया म्हणते कर्णमुद्रिका हरपोनी गेल्या नरपाळका मग काय करशील वणी देखा नाथपंथी मिरवावया एरी म्हणे वो खेचरी भूचरी लुप्त मुद्रा कर्णद्वारी अलक्ष चाचरी अगोचरी लेवविल्या गुरुनाथे ऐसे बोलता उत्तरोत्तर म्हणे बाई भिक्षा देई सत्वर तव त्या धावती धरावया कर कंठी मिठी घालावया ऐसे चांचल्य गुणयुक्त दृष्टी पाहून या नृपणात कुबडी फावडी उगारीत दूर होई लंडी म्हणत असे ते गुप्त पाहुणी मैनावती
सिद्धार्थ अन्न घेऊनी हाती, शीघ्र येऊनी पुत्राप्रती, म्हणे भिक्षा घे नाथा, मग भिक्षा घेऊनी झोळी, मातेपदी अर्पी मोळी, मग तेथून निघुनी त्यावेळी, नाथापाशी पातला, मग जो झाला स्त्रियात व्यवहार, तो सकळ सांगितला वागुत्तर, मैनावती येऊनी तत्पर, तीही वदे वृत्तांतासी, असो उभयतांचा वृत्तांत ऐकून, मान तुकावी अग्निनंदन, मग 3 रात्री रायसी ठेवून, बहुत अर्थी उपदेशीला, मग लुमावंतीचा उदर व्यक्त, गोपीचंदाचा होता सुत, मुक्तचंद नाम त्याचे, राज्यासनी वाहिला, स्वय जालिंदरे कौतुक, राज्यपटी केला अभिषेक, मंत्री प्रजा सेवक लोक, तया हाती ओपिले, राया गोपीचंद सांगे वचन, बारे पाहे बद्रिकाश्रम, बद्रिके धारा लागे नमून, तपा लागे तू बैसे का, लोहकंटके चरणांगुष्ट, देवनी तपाचे दावी कष्ट, 12 वर्षे नेम स्पष्ट, एकाग्री रक्षावा, ऐसे सांगुणे तयाते, मग प्रजा लोकादी समजते, निघाले रायसी बोलवाया ते, कानिवा सुद्धा जालिंदर, परिप्रजेचे लोक शोक करीते, राया गोपीचंदाचे गुण आठविते, नेत्रे डाळून अशुभाते, रुदन करीते अट्टहासे, म्हणती आहा सांगू काही, नृप नवे होती आमुची आई, पक्षाखाली सकळमही, संबोधितसे महाराजा, ऐसे वर्णुनी तयाचे गुण, आक्रंतती प्रजा जन, परी आता पुरे करा विघ्न, शोक मंदार खोचला, तृण पाषाणादी तरु, पक्षी पशु जाती अपारू, राया नृपा करिता समग्रू, शोकाकुलित मिरवले, मग एक कोस बोळवुनी समस्त, आणिले अग्निनंदने, जेथील तेथे संबोखून, आश्वासित सकळांची, परिराया जाता ठाई ठाई, धावणी पाहती उंच मही, म्हणती सोडून गेलीस आई, कधी भेटसी माघारा, घडोघडी दृष्टी ऊर्ध्व करून, पाहती रायाचे वदन, कोणी मागे जाती धावून, पाहुणी वदने येताची, ऐसा राजा जाता 2 कोश, मग सकळ मिरवले एक निराश, मग मागे उलटुनी संभारास, ग्रामा माझी संचरले, राजसदनी येऊनी समस्त, सकळ बसले दीनवंत, जैसे शरीर प्राणरहित, एक सरा मिरवले, मग श्री जालिंद राजसदनी, मुक्तचंदा विराजुनी राजासने, मंत्री ते पाचारून, वस्त्रेभूषणे आणविली, मग जैसे जयाचे महत्व पाहून, त्या लागे भूषणे करी ओपून, समाधानी मिरविले, मुक्तचंद ओपुनी याचे करी, म्हणे हा गोपीचंदाची मानी, हा शिलार्थ दयाचे परी, मनोरथ पुरविल तुमचे, ऐसे करुणी समाधान, राज्यासनी पुन्हा येऊन, मुक्तचंदाचे हस्ते करून, याचका धन वाटिले, जालिंदर कानिपा कटका सहित, षण्मास राहिले पट्टणात, अर्थार्थी सकळ अर्थ, निज दृष्टी पाहती, श्री जालिंदरचा प्रताप सगन, कोण करू पाहती विघ्न, एरीकडे गोपीचंद रत्न, भगिनी ग्रामात चालिला, तेथे कथा होईल अपूर्व, ते पुढील अध्याय 1 ऐका सर्व, अवधान पात्री घन भाव, कथा स्वीकारा श्रोते हो, नरहरी वंशी धुंडी सोत, मालू संतांचा शरणागत, त्यांचे रचनेचे धरुणी हेत, अवधान पात्री मिरवावे, स्वस्ती श्री भक्ती कथासार, समस्त गोरक्ष काव्य किम्याकार, सदा परिसोद भाविक चतुर, सप्तदशाध्याय गोढा, श्री कृष्णार्पणमस्तु, शुभम भवतु शिरस्तु. नवनाथ भक्तिसार सप्तदशाध्याय समाप्त. अलख निरंजन अलख निरंजन आदेश, अलख निरंजन अलख निरंजन आदेश. श्री गुरुदेव दत्त. श्री नवनाथ महाराज की जय.